हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी विक्रांत. माझ्या मिनी ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक आज महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. कुणीही अर्धवट व्हिडिओ पाहू नका आणि दुसऱ्यांनाही शेअर करा. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही बाहेर असता तेव्हा अनोळखी पर्सन येतो आणि तुम्हाला मोबाईल मागतो, तर कृपा करून त्या व्यक्तीला मोबाईल देऊ नका. तर का द्यायचं नाही? जेव्हा तो मोबाईल तुम्ही त्या अनोळखी पर्सनला मोबाईल देता आणि तो फोन करतो आणि तो पुढच्या या टाईम तुमच्याकडे म्हणजे तुमच्या बाबतीत स्कॅम होत असतं, तेव्हा तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीला तो माणूस फोन करतो आणि म्हणतो हॅलो, आणि तो व्यक्ती विचारतो की तुमच्या मोबाईलमध्ये टाईम किती झालेला आहे. तुम्हाला माहीत नसतं, तर मोबाईल तुमच्याकडे नसतो. तर तो सांगतो अराउंड 12:30 13. काय तो OTP असतो मित्रांनो हा. तर ते OTP सांगतो आणि म्हणतो की हां, आता मोबाईलमध्ये एवढे वाजलेले आहेत, आणि त्याचं काम होतं. तो ठेवतो मोबाईल आणि तुमच्या हातात देऊन निघून जातो आणि थँक्यू म्हणतो. थोड्या वेळाने तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येतो की तुमचा पूर्ण बँकेचा बॅलन्स 0 झाला आहे. तुम्ही शॉक होता, असं कसं काय? तर मित्रांनो, तुमच्या बाबतीतही हा स्कॅम घडू शकतो. तर स्वतःची काळजी घ्या. कोणावरती मेहरबानी करायला जाऊ नका. कुणालाही मोबाईल देऊ नका. अनोळखी पर्सन असताना कुणी का असताना काय गरज नाही द्यायची मोबाईल. सगळ्यांकडे आजकाल मोबाईल आहेत. ते ह्या स्कॅमपासून वाचू शकता. आज मला तुम्हाला मेसेज द्यायचा होता. धन्यवाद मित्रांनो.